हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज मी बनवणार आहे डिंकाचे लाडू आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप आवडतील असे हे लाडू मी बनवणार आहे। तर तुम्ही ह्या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि बाळातील ज्या असतात तर त्यांच्यासाठी खूप चांगले असे लाडू जे आहे तर त्यांना पण तुम्ही देऊ शकता असे लाडू मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी खारीक घेतली आहे। तर माझ्याकडे ऑलरेडीच पहिलेच घरी खारीक होती, तर त्याच्यातलेच मी चांगले निवडून खारीक काढतीये आणि त्याचे काय करायचे की त्याच्यातले बीज आणि देठ जे आहे तर ते साईडनं काढून ठेवायचे आणि बारीक कापून अशी खारीक घ्यायची आहे बघा। तर इथे मी खोबऱ्याचं खीस करतीये, तर तो पण छान असा 1 वाटी भरून खोबर खीस बनवून घ्यायचा आहे। आणि इथे जे ड्रायफ्रूट्स आहे तर ते पण बारीक कापून घ्यायचे। तर इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स जे आहे तर ते कमी जास्त करू शकता किंवा एखादा नसेल तर तिथेही तुम्ही स्किप करू शकता। तर इथे मी 1 वाटी भरून असे ड्रायफ्रूट्स मी कापून घेतलेत। तर इथे मी गूळ घेतीये, तर हा सेंद्रिय गूळ आहे, तर खूप चांगला असा म्हणजे आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे। तर इथे मी काय करतीये, माझ्याकडे गूळ पावडर नव्हती, तर इथे मी छान असं खिसणीला तेल लावून घेतीये। म्हणजे तेल लावलं ना की गूळ एकदम सोपा जातो बघा कापायला किंवा खिसायला। तर तुम्ही चाकूने कापत असेल तर त्याला पण तुम्ही तेल लावू शकता। तर इथे 1 वाटी मी असा गूळ घेतलाय। तर तुम्ही गुळाचं प्रमाण म्हणजे एवढंच ठेवा, जास्त पण ठेवल्यावर ते जास्त गोड वगैरे होईल किंवा कमी ठेवलं तर मग ते कमी गोड लागू शकतं। तर इथे 1 वाटी पुरेसा आहे। तर मी खसखस घेतली आहे 2 चम्मच, परत अर्धी वाटी मी उडदाची डाळ घेतली आहे बिना छिलक्याची। तुमच्याकडे छिलक्याची डाळ असेल तर तुम्ही तीही वापरू शकता, फक्त एवढं आहे की लाडूमध्ये कलर मात्र चेंज होऊ शकतो। तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, परत 2 चम्मच खसखस, डिंक, तूप घेतलंय, खारीक घेतलंय, परत बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स घेतलेत, परत उडदाची डाळ, गूळ, खोबर खीस आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। तर इथे खारीक जी आहे तर ती ओलसर असते बघा, त्याच्यासाठी आपल्याला एकदम मिक्सरमध्ये तुम्ही काढली तर ते आपलं मिक्सरचं पातं वगैरे ते खराब होऊ शकतं। तर त्याच्यासाठी काय करायचे, खारीकला जे आहे तर त्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे, चांगलं भाजून घ्यायचं आहे गॅसवर आणि त्याला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे। तर इथे खोबरखीस पण छान असा परतून घेतला आहे मी, म्हणजे त्याला पण चांगलं क्रिस्पी होऊ द्यायचं आहे। परत त्याला पण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर केलं आहे। उडदाची डाळ जी आहे तर त्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे, त्याचा कलर वगैरे चेंज होईल तोपर्यंत आपल्याला त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे, ब्राऊन असं करायचं आहे छान बघा। त्याचा वास ना एवढा भारी येतो, म्हणजे उडदाची डाळ जर का आपण घरामध्ये किंवा तडकाही देताना खूप छान असा वास येतो। तर चांगलं त्याला वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर इथे खारीक जी आहे तर ती चांगली थंड झाली आहे, तर 1 चम्मच मी त्याच्यामध्ये खसखस ॲड केली आहे। अर्धी खसखस मी त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि अर्धी खसखस जी आहे तर ती डायरेक्टली लाडूमध्ये टाकून देणार आहे, कारण की म्हणजे आपण जेव्हा लाडू चावू तर छान असं मस्त दाताखाली येईन बघा खसखस, तर ते अजून छान लागेल। तर इथे काय करायचे, खारीक काढताना एकदम फुल स्पीड नाही करायची मिक्सरची, नाही तर मिक्सरचे पाते जे आहे तर ते खराब होऊ शकतात। तर काय करायचं, स्टार्टिंगला चालू बंद असं करायचं मिक्सरला आणि त्याच्यानंतर छान अशी पावडर आपल्याला काढून घ्यायची आहे। तर इथे मी खारीकची जी आहे तर ती छान अशी थोडीशी जाडसर केली आहे, एकदम अशी बारीक फाईन पावडर अशी नाही केलेली आहे। त्याच्यानंतर खोबरखीस पण जे आहे तर तो पण हलकासा मिक्सरमधून काढून घेतला आहे। त्याच्यानंतर उडदाची डाळ जी आहे तर ती पण छान अशी एकदम फाईन अशी पावडर बनवली बघा, जसं गव्हाचं पीठ आहे तशीच अशी छान अशी पावडर बनवली उडदाच्या डाळीची। तर इथे बघू शकता किती म्हणजे उडदाची डाळ मी अर्धी वाटी घेतली होती, तर तितकीच त्याला म्हणजे छान असं भाजून घेतल्यानंतर पण छान त्याची अशी पावडर झाली आहे। आणि जे पण आपण भाजून घेतलं आहे तर त्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। तर इथे मी डिंक अर्धा करून त्याला तळून घेणार आहे। तर 2 मोठे चम्मच मी त्याच्यामध्ये तूप टाकलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डिंक टाकलं आहे। तर एकदम गॅस फुल नाही करायचं आहे, डिंकाला छान असं तळू द्यायचं आहे, चांगलं प्रॉपर तळू द्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून डिंक जो आहे
आहे तर तो दाताखाली पण आला तर दात तुटण्याचे जास्त चान्सेस असतात, त्याच्यासाठी त्याला चांगलं असं तळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स मी तळते आहे, तर तोपर्यंत काय म्हणजे फ्राय करून घेते आहे ड्रायफ्रूट्सला. तर तोपर्यंत जे डिंका आहे तर तो वाटीने चांगला असं मॅश करून घेणार आहे. तर तुम्ही मिक्सरमध्ये काढला तरी चालेल, पण मिक्सरमध्ये काय होतं एकदम असं पाणी होऊन जातं त्याचं. त्याच्यासाठी काय करायचं की वाटीनेच त्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. परत ड्रायफ्रूट्स पण छान भाजले होते बघा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी खसखस टाकली होती. खसखस त्याच्यामध्ये छान अशी फ्राय करून घेतली आहे. त्याच्यानंतर मी काय केलं की 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलं आहे. परत 2 चम्मच इथे मी तूप टाकलं आहे. तूप काय करायचं की थोडं तूप त्याच्यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये ॲड करायचं आहे, कारण की गव्हाच्या पिठामध्येच आपल्याला तूप जास्त लागू शकतं. तर इथे 1 वाटी जे तूप आहे तर ते पुरेसं आहे. पूर्ण लाडूला 1 वाटी तूप जे आहे, छान असे लाडू बनतात बघा एका वाटीमध्ये. तर जेव्हा आपण गव्हाचं पीठ भाजतोय तर त्याला चांगलं असं खरपूस भाजू द्यायचं आहे, म्हणजे त्याला काय होईल की जेव्हा आपण लाडू वगैरे खाऊ तर पोट वगैरे दुखणार नाही. त्याच्यासाठी छान असं पिठाला जे आहे तर ते भाजून घ्यायचं आहे. तर गव्हाच्या पिठालाच भाजताना थोडंसं तूप जास्त लागतं. तर उडदाच्या डाळीचं पीठ घेतलं आहे मी, त्याला पण छान असं भाजून घ्यायचं आहे. याला जास्त तूप नाही लागणार आहे भाजायला. 2 चम्मचमध्ये छान असं तूप म्हणजे पीठ जे आहे तर ते छान भाजतं. तर इथे बघू शकता लगेच 2 चम्मचमध्ये एकदम त्याचं असं लिक्विड टाईपमध्ये झालं आहे बघा ते पिठाला. तर ह्या पिठाला काय करायचं उडदाच्या डाळीला, कारण की आपण पहिलेच छान असं त्याला भाजून घेतलं आहे, तर त्याच्यासाठी मी याला थोडं कमी वेळ भाजलं आहे. आणि त्याला म्हणजे त्याला पण चांगलं भाजून घ्यायचं आहे, कारण की पहिले तर भाजलेलंच आहे आपण, पण हलकंसं त्याला तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आणि इथे मी खारीक पावडर आणि खोबरखीस परत त्याला हलकंसं भाजून घेते आहे. तुम्ही नाही भाजलं तरी चालेल, कारण की याच्यामध्ये मी खसखस ॲड केली होती ना, त्याच्यासाठी मी हलकंसं त्याला भाजून घेते आहे. तर इथे सगळं जे मिश्रण आहे तर ते सगळं तयार झालं आहे. आणि आता फटाफट काय करायचं आहे की ह्या मिश्रणाला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यानंतरची जी प्रोसेस असते ना ती फास्ट असते. त्याच्यासाठी काय करायचं की पहिले जे मिश्रण आहे तर त्याला एकजीव असं चांगलं करून घ्यायचं आहे. म्हणजे गुळाचा जेव्हा आपण पाक करू ना तर तेव्हा एकदम फटाफट मिक्स झालं पाहिजे असं करायचं आहे. तर हे जे मिश्रण आहे तर चांगलं असं प्रॉपर मिक्स झालं आहे आणि तूप पण भारी पडलं आहे त्याच्यामध्ये. तर इथे मी जसं सांगितलं 1 वाटीच तूप लागणार. मी घेतलं पण होतं वाटीमध्ये, पण मला तुपाची गरज नाही पडली. तितक्याच तुपामध्ये 1 वाटी तुपामध्ये छान त्याला म्हणजे भाजल्या गेलं ते सगळे पदार्थ. तर इथे गूळ जो आहे तर याचं पाक वगैरे नाही करायचं आहे, म्हणजे म्हणजे तार वगैरे नाही काढायचं आहे. नॉर्मल त्याचे एकदम बुडबुडे येईपर्यंत छान त्याला असं म्हणजे पाक बनवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला मिश्रणामध्ये टाकायचं आहे. मिश्रणामध्ये टाकल्याच्या नंतर त्याला लगेच एकदम पटापट असं मिक्स करून घ्यायचं आहे. नाहीतर काय होतं की गोळे व्हायचे जास्त चान्सेस असतात. नाहीतर आपण म्हणू की नाही थोडंसं थंड झाल्यावर मिक्स करून, तर नाही, तसं नाही चालणार. आणि काय करायचं की लगेच मिक्स झाल्यानंतर गरमच त्याचे असे लाडू जे आहे तर ते बांधून घ्यायचे. तर इथे हा थोडासा जास्त मोठा झाला होता तर मी छोटे छोटे असे लाडू बनवलेत, कारण की डिंकाचे लाडू आहे, एकदम जास्त खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. तर इथे म्हणजे असतं ना की कोणाकोणाची सहनशीलता खाण्याची म्हणजे सहन किती करू शकतं तितपत आहे. तर त्या प्रकारेच मी लाडू बनवलेत छोटे छोटे एकदम. तर इथे कसं डिंक तो आहे तो जास्त उष्णतेचा असतो, त्याच्यासाठी थोडे छोटे छोटे खाल्लेच बरे. तर इथे छान असे पूर्ण लाडू जे आहे तर ते तयार झालेत. तर छोटीशी तुम्ही किती पण ॲडजस्ट करा लाडूमध्ये, छोटीशी गोळी उडतीच बघा लाडूमध्ये. तर मी ट्राय करून बघितलं, खाल्लं, तर एवढं टेस्टी लागलं ते, तोंडामध्ये एकदम भारी लागलं. तर इथे सगळे लाडू जे आहे तर ते आपले तयार झालेत. आणि तुम्ही नक्की ह्या हिवाळ्यामध्ये ट्राय करून बघा आणि कसे वाटले तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. स्वस्त राहा, मस्त राहा, चांगलं जेवण करा.